नमस्कार रसिक प्रेक्षको, आपली नाती या आपल्या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, नातं म्हटलं की विश्वास आला, प्रेम आलं आणि एकमेकांबद्दलचा आदर आला. पण जेव्हा याच नात्यात संशयाचं विष कालवलं जातं तेव्हा काय होतं? जेव्हा रक्ताच्या नात्यातच रक्ताचा सडा पडतो तेव्हा समाज म्हणून आपण नक्की कुठे कमी पडतोय? मित्रांनो, आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे एका संशयाने हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त केलं आणि 3 निष्पाप फुलं पोरकी झाली. जळगावच्या निमखेडीत घडलेली ही सुन्न करणारी सत्यकथा आहे. जळगावच्या निमखेड परिसरात नितीन कोळी हा आपल्या कुटुंबासह राहत होता. हातावरचं पोट, कष्टकरी आयुष्य आणि पदरात 2 मुलं आणि एका मुलीचं सुख होतं. वरवर पाहता सगळं सुरळीत वाटत होतं, पण घराच्या भिंतीच्या आत संशयाचा वणवा धुमसत होता. नितीनला आपल्या पत्नीच्या दीपालीच्या चारित्र्यावर संशय होता. या संशयावरून त्यांच्यात गेल्या 3-4 वर्षापासून सतत खटके उडत होते. गुढीपाडव्याचा तो दिवस, सगळीकडे मराठी नववर्षाचा उत्सव होता. ती आणि मुले सणाचे गोडधोड जेवण करून माहेरून आनंदाने घरी परतली होती. कोणालाच कल्पना नव्हती की आज त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अंधार दाटून येणार आहे. घरात कुणीही नसताना नितीन आणि दीपालीमध्ये पुन्हा तोच जुना वाद उफाळून आला. रागाच्या भरात नितीनचं भान हरपलं. त्याने रागाच्या भरात लोखंडी विळ्याने आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केली. क्रूरतेचा कळस म्हणजे हे कृत्य केल्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मागे उरली ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दीपाली आणि तिची रडणारी 3 निष्पाप मुले. ज्या वडिलांचा आधार वाटायचा तेच आज तुरुंगात गजाआड गेले होते आणि ज्या आईची माया हवी होती ती कायमची सोडून गेली होती. त्यांची वयोवृद्ध आणि एका डोळ्याने अधू असलेली आजी आता या 3 पोरक्या जीवांना कसं सावरणार, हा प्रश्न आजही निमखेडच्या वाऱ्यात घुमतोय. तर मित्रांनो, या घटनेतून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे. आपली नाती जपताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. संशय हा संसाराचा शत्रू. मनात शंका असेल तर ती बोलून दाखवा, चर्चा करा. संशयाचं रोपटे वटवृक्ष होण्याआधीच संवादाने कापून टाका. क्षणाचा राग, आयुष्यभराचा पश्चाताप. तुमचा 1 सेकंदाचा राग केवळ समोरच्याचा जीव घेत नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्य उद्ध्वस्त करतो. मुलांचा विचार करा. आई-वडिलांच्या भांडणात सर्वात जास्त मरण हे मुलांचं होतं. त्यांच्या मानसिकतेवर होणारा हा परिणाम कधीही न भरून निघणारा असतो. मध्यस्थींची गरज. समाजात वावरताना जर आपल्याला दिसत असेल की एखादं कुटुंब विस्कळीत होतंय, तर वेळीच त्यांना मदतीचा हात द्या किंवा योग्य मार्गदर्शन मिळवून द्या. नाती जोडणं सोपं असतं, पण ती विश्वासाने टिकवणं हीच खरी कसरत आहे. पुन्हा भेटूया अशाच डोळ्यात अंजन घालणाऱ्या विषयावर, फक्त आपली नाती या चॅनलवर.